विवेकानंद केंद्र कन्याकुमारी दादर शाखेतर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत. नेहमीप्रमाणेच 3 ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. पाठीचा काळा ताळ, दीर्घ श्वास, 3 ओंकार. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सगळ्यात आधी सगळ्यांची मी क्षमा मागते की काही 2 व्हिडिओज आपण करताना अपलोड करताना वेळ होऊन गेली होती. काही टेक्निकल अशा अडचणी आल्या की ज्याच्यामुळे हे 2 व्हिडिओज करताना थोडा लेट झाला. त्याबद्दल सगळ्यांचं मी क्षमा मागते, क्षमस्व. आजचा आपला विषय आहे जो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूपच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे जो आपण रोजच्या रोज जीवनामध्ये आत्ता सुद्धा तो अनुभवतोय. तो विषय म्हणजे ताणतणाव. जबरदस्त आत्ता या अशा कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा ताणतणाव आलेला आहे. तर ह्या विषयाबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेऊया की हा ताणतणाव कशामुळे येतो आणि त्याचं सोल्युशन काय आहे, असं आपण बघूया आजच्या सेशनमध्ये. सगळ्यात आधी आपण बघूया की कोणकोणत्या कारणांमुळे आपल्यावरती ताणतणाव येतो. म्हणजे नॉर्मल जीवनात, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये बघा, आपण ऑफिसमध्ये जातो, ऑफिसला जायला लेट झाला की ताण येतो की बॉस काय म्हणेल, आपल्याला ओरडा तर बसणार नाही ना, अशा प्रकारचे ताण असतात. किंवा लहान मुलांना परीक्षांचे ताण असतात. पेपरमध्ये कसं मी लिहू, मला परीक्षेला चांगले मार्क मिळतील का, असे ताण असतात. स्त्रियांना त्यांचे कामं आटपून त्या वेळच्या वेळी सगळी कामं जेवायला आपल्या घरातल्या लोकांना देणं किंवा जेवण चांगलं होणं, हा सुद्धा कधी कधी ताण येतो. किंवा असे अनेक ताण आहेत. आत्ताच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या ताणामधून आपण जातोय की आपल्या घरामध्ये म्हणजे कामवाली बाई नाही, तर त्यामुळे जो ताण येतोय, सगळी कामं आपल्याला करावी लागतात. त्याच्या बरोबरीने आपल्याला सगळं घर सांभाळावं लागतंय. घरातली शांतता सुद्धा आपल्याला कायम ठेवावी लागते, टिकवावी लागते. हे सगळे ताण जे येतात आपल्याला, हे कशामुळे येत आहेत, काय येत आहेत. तर ताण ऍक्च्युली बघितलं तर 2 प्रकारचे ताण असतात. एक डिस्ट्रेस आणि एक यूस्ट्रेस. डिस्ट्रेस याचा अर्थ असा आहे की जो ताण कायमचा आपल्या मनामध्ये राहून जातो, की जो पहिल्यापासून येत असतो आपल्यावरती आणि तो काही केलं आपल्यामधून जातच नाही. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि समजा ती व्यक्ती गेली, तर त्या व्यक्तीची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक वर्षानुवर्ष काही वेळेला या घरामध्ये ताण येऊ शकतो. किंवा अशा काही घटना घडतात की ज्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला येतच नाही, याचा सुद्धा ताण आपल्यावरती येऊ शकतो. तो ताण सतत बॅक ऑफ द माइंड आपल्या मनामध्ये राहिलेला असतो. आणि याच्याच विरुद्ध यूस्ट्रेस याचा अर्थ काय, तर यू कसा आहे बघा, यू इथून सुरुवात होते आणि इथून संपतो. म्हणजे तो ताण येतो आपल्याला आणि मग त्या ताणाचं पूर्णपणे नंतर तो हळूहळू निघूनही जातो. म्हणजे जसं मगाशी म्हटलं आपण की मुलांच्या परीक्षा आल्या की मुलांवरती ताण येतो. तर तो ताण कसा आहे की परीक्षेपुरताच ताण आहे. तेवढ्या वेळापुरताच ती मुलं ताण घेतात आणि एकदा का परीक्षा संपली की ताण तो निघून जातो. तर अशा प्रकारे जो ताण असतो, या ताणाचा आपल्याला सहसा कधीही म्हणजे नुकसान होत नाही, याच्यामुळे कधीही आपल्याला त्रास होत नाही. पण डिस्ट्रेस जो आहे त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये सुद्धा माणूस जाऊ शकतो. मनुष्याचं खूप नुकसान होतं.
आणि सतत तो बॅक ऑफ द माइंड आपल्या राहिल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतात आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला व्हायला सुरुवात होते. मनोकायिक आजार जसं आपण म्हटलेलं आहे तसं. आता हे ताणतणाव कशामुळे निर्माण होतात? आपल्याला पतंजली मुनींनी, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की 196 सूत्रांमध्ये पातंजली योगसूत्र आपल्याला सांगितलेलं आहे. त्या योगसूत्रामध्ये 4 पाद आहेत असं मी म्हटलं होतं. त्यापैकी साधनपाद ह्या पादामध्ये त्यांनी 3रा श्लोक आपल्याला सांगितलेला आहे. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश क्लेशा, हे 5 क्लेश आहेत आपल्या जीवनामध्ये. या 5 क्लेशांमुळे आपल्याला ताणतणाव आपल्यावरती निर्माण. आता ते कसे आपण बघूया. सुरुवातीला बघूया अविद्या. अविद्या म्हणजे काय? तर अविद्या याचा बरोबर समानार्थी अर्थ आहे की अज्ञान. अज्ञान असतं आपल्यामध्ये अनेक गोष्टींचं, म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं किंवा सांसारिक याच्यामध्ये बघितलं तर अनेक गोष्टींचं आपल्याला अज्ञान आहे. आपण बघतो की आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरती असे काही कितीतरी प्रकार असतात की जे आपल्याला माहीत नाही आहेत आणि आपली मुलं आपल्याला दाखवून देतात की आई हे असं कर, हे कसं कर, तुला एवढं माहीत नाही का असं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत, ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही आणि मग त्याचाही आपण कधी कधी ताण घेतो आणि मग आपल्याला करताना खूप असं वाटतं की अरे आपण कधी शिकणार, हे कधी आपल्याला येणार. तर या गोष्टी न आल्यामुळे सुद्धा आपल्यावरती एक प्रकारचा ताण यायला किंवा अनेक गोष्टी आपण ज्याचं अज्ञान आहे आपल्याला, म्हणजे घरामध्ये आपण आहोत तर गॅसचा काही प्रॉब्लेम झाला. आता ह्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी कोणी येऊन आपल्याला काही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करून देऊ शकत नाही. ट्यूबलाईटचा प्रॉब्लेम झाला, काही स्विचचा प्रॉब्लेम झाला, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित नाही आहे की कशा दुरुस्त करायच्या, काय करायचं या गोष्टी करणार. तर हे छोटे छोटे नॉलेज जे आहे हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. ही झाली साधी, म्हणजे आता व्यावहारिक जीवनामध्ये, संसारिक आपल्या सगळ्या जीवनामध्ये अज्ञानाच्या गोष्टी. किंवा असंही आपण म्हणू शकतो की आपण शरीर आपलं वरून जे आहे ते स्वच्छ करतो अंघोळ करून आणि आपल्याला वाटतं की अरे वा माझं शरीर एकदम स्वच्छ आहे, किती छान व्यवस्थित आहे, सुंदर आहे. पण आपण जर बघितलं शरीराच्या आतमध्ये जर डोकावून बघितलं तर अक्षरशः आपल्याला घृणा येईल अशा पद्धतीचं शरीराचं आतलं जे काही सर्व आहे हे जे अज्ञान आहे. तर ह्याचं आध्यात्मिक पातळीवरती आपण जर पाहिलं तर ऍक्च्युअली आपण काय करतो बघा, आपण एखाद्या व्यक्तीला शरीररूपी जाणत असतो. म्हणजे आपण आपल्याला एखादी मैत्रीण झाली आपली आणि तिच्याशी ज्या वेळेला आपला सहवास होतो, त्याच्याबरोबर गप्पा होतात, तिच्याबरोबर बोलणं होतं, ती व्यक्ती आपली मैत्रीण होते आणि मग थोड्या दिवसांनी आपण त्या व्यक्तीला काही स्वभावाने किंवा काही तिच्या एकूण बोलण्यावरून असं समजून जातो की या व्यक्तीला हे आवडतं, त्या व्यक्तीला या व्यक्तीला हे आवडतं, तिचं शरीर रूप असं आहे. पण आपण तिच्या आत्म्यापर्यंत कधी पोहोचू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आपण शरीरालाच आपण मी आहो असं आहे असं समजून जातो. तर इथेच खरं अज्ञान आहे. शरीर म्हणजे आपण मी नाही आहोत, तर आत्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आत्मा हा शुद्ध आहे, ज्योतिर्मय आहे आणि अनंत आहे, म्हणजे त्याचा कधीही अंत होणार नाही. तर ज्यावेळेला आपण असं म्हणजे म्हणतो की ही व्यक्ती अशी आहे तर ते आपलं अज्ञान आहे, त्याला आपण शरीररूपी आपण बघतो आणि म्हणून त्यामुळेच सगळे सुख दुःख वगैरे याचे पुढची जे काही 4 क्लेश आहेत ते आपल्याला त्याच्यामुळेच निर्माण होतात. आता पुढचा क्लेश म्हणजे बघितलं तर ह्याच्याचमुळे अस्मिता. अस्मिताचा अर्थ आहे की अहंकार. अहंकार आपल्यामध्ये का निर्माण होतो? कारण हे माझं आहे, हे मी केलंय, याला हे माझं घर आहे, हे सगळ्या गोष्टी हे माझं आहे. किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कोणी आपल्याला बोललं, कोणी आपला अपमान केला की एवढा आपल्याला राग येतो की नंतर अगदी या व्यक्तीला मी काहीतरी करून त्याचा उत्तर देणारच, इथपर्यंत आपल्या डोक्यामध्ये ते विचार सतत चालू असतात आणि या अहंकाराच्या मुळेच आपणच आपलं नुकसान करून घेत असतो. खरं म्हणजे अभिमान असावा पण अहंकार हा नसावा असं म्हटलं जातं.
अहंकार असेल, एखादी गोष्ट आपण अगदी खूप एखाद्या गोष्टी प्रवीण झालो आणि करायला लागलो ती गोष्ट, तर त्याचा कधी कधी अहंकार सुद्धा आपल्यामध्ये येऊ शकतो. किंवा साधू संत सुद्धा असं म्हटलं जातं की एवढा अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे क्रोधही त्यांच्यामध्ये यायला लागतो हळूहळू. असं म्हणायला पाहिजे की साधू संत झाल्यावरती त्यांच्यामध्ये खरं राग नसला पाहिजे, पण काही या त्रुटी त्यांच्यामध्ये सुद्धा राहिलेल्या असतात आणि ते अहंकारामुळे त्या त्रुटी त्यांच्यामध्ये राहिलेल्या असतात. आता दुसरं आपण बघूया, राग, द्वेष आणि अभिनिवेश. दुसरं आहे राग. राग याचा अर्थ काय आहे, तर आपल्याला येतो तो राग नाही. पतंजली मुनी म्हणतात सुखाविषयी राग, सुखाविषयी राग. याचा अर्थ असा आहे की राग ही एक आसक्ती आहे. ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुख वाटतं, ज्या गोष्टी आपल्याला अतिशय आनंद देतात आणि त्याच्यामध्ये आपण अगदी तो क्षणभंगूर का असेना तो आनंद लुटत असतो आणि मग त्याच गोष्टी परत परत कराव्याशा वाटतात आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टींची आसक्ती व्हायला लागते. तर हेही एक दुःखाचं खूप मोठं कारण आहे. हाही एक प्रकारचा क्लेश आहे आणि मग त्या गोष्टी जर नाही मिळाल्या तर मग आपल्याला दुःख व्हायला. सुखाविषयी राग आणि दुःखाविषयी द्वेष. आता दुःखाविषयी द्वेषाचा अर्थ असा आहे की माणसाला दुःख होतात आणि या दुःखातून एक प्रकारचा द्वेष व्हायला लागतो आणि द्वेष होतो, त्या दुःखांचा द्वेष करायला लागतो. मग आता ह्याच्यावरती मात कशी मिळवायची, तर आपल्याला संत एकनाथांची गोष्ट माहितीच असेल. एकनाथजी एकदा नदीकाठी अंघोळ करायला गेलेले असताना तिथे त्यांनी एक विंचू बघितला आणि तो पाण्यात डुंबत होता. तर त्यांनी त्या विंचवाला पाण्यात पडू नये यासाठी त्यांना त्या विंचवाला हातावर घेतलं आणि हातावर घेतल्यानंतर त्या विंचवाने त्यांना डंख मारला. आता डंख मारल्यावरती तो विंचू परत पाण्यात पडला. परत त्यांनी त्या विंचवाला घेतलं, पुन्हा त्याला वाचवायचा प्रयत्न केला आणि पुन्हा हातावर घेतल्यावरती परत त्या विंचवाने त्यांना डंख मारला. आता असं अनेक वेळा झालं, म्हणजे जवळजवळ 100-101 वेळा झालं असं म्हणतात, पण तरीही त्यांनी त्या विंचू वाचवण्याचा त्यांनी अजिबात सोडलं नाही. तर एका माणसाने त्यांना येऊन विचारलं की तुम्ही काय करताय, तो सारखा तुम्हाला डंख मारतोय आणि तुम्ही त्याला तरी वाचवताय कसं. तर एकनाथजी म्हणाले की त्याचा धर्म आहे डंख मार, पण माझा धर्म आहे त्या विंचवाला वाचवणं. आम्ही दोघेही आपापल्या धर्माप्रमाणे काम करतो. तर अशा प्रकारे जो कोणी आपल्याला त्रास दिला, कोणी आपल्याला ओरडलं, कोणी आपल्यावरती असे काही आरोप करत असतील तर त्याच्यावरती कसा कंट्रोल आणायचा, त्या रागाचं कसं नियंत्रण कसं ठेवायचं, हे याच्यामधून आपल्याला आपण बघू शकतो की द्वेष निर्माण होण्याच्या अगोदरच आपण त्याच्यावरती नियंत्रण आणू शकतो. आणि अशा या गोष्टींमधून किंवा आपण म्हणतो गांधीजी आणि येशू ख्रिस्तांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय की ज्या वेळेला एका गालावरती थोबाडी मारली जाते त्यावेळेला दुसरा गाल पुढे करावा. आता असं आताच्या परिस्थितीमध्ये असं म्हणतील की काय निर्वेजासारखं दुसरा गाल पुढे जातो, पण ऍक्च्युअली दुसरा गाल पुढे गेल्यावरती समोरच्याला लाज वाटते की आपण दुसऱ्या गालावरती कशी थोबाडी मारतो. तर ही द्वेषावरती म्हणजे या दुःखावरती मात करण्यासाठी असे आपण हे त्याच्यावरती उपचार करू शकतो. तर दुःखाविषयी द्वेष हा तिसरा क्लेश आहे आपला. आणि लास्ट आहे अस्मिता, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. शेवटचा अतिशय महत्वाचा आहे अभिनिवेश. याचा अर्थ असा आहे की मनुष्याची जीवनासक्ती, जीवनाबद्दलची आसक्ती आणि त्या जीवनासक्तीमधूनच आपल्याला मरणाची भीती वाटायला लागते. हळूहळू आपण जसं मरणाच्या निकट जातो किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये, आता सुद्धा या परिस्थितीमध्ये आपण खूप त्या काळामध्ये आहोत की कधी काय होईल काय सांगता येत नाही कोणाचंही. तर ही भीती का आहे आपल्यामध्ये, आपल्याला मरणाची भीती का आहे, तर आपल्याला कळत नाही की त्याच्यानंतर आपलं काय होईल. पण हे कशामुळे आहे आपल्याला, तर पहिला परत आपण क्लेश बघू शकतो की अविद्या. म्हणजे शरीर म्हणजेच मी आहे, मन म्हणजेच मी आहे इथपर्यंतच आपण बघतो. माझा आत्मा जो अमर आहे की मी गेल्यानंतर सुद्धा माझा आत्मा राहणार आहे आणि त्याचा काहीतरी चांगल्या आणखी रूपामध्ये बदल होणार आहे असं आपण बघतच नाही. आणि म्हणून की हा जो अभिनिवेश आहे
हा प्रत्येकामध्ये असतो. म्हणजे अगदी नवजात बालक सुद्धा घाबरून आईच्याकडे दूध मागणं किंवा काही त्रास व्हायला लागला की तेही बालक काही ना काहीतरी मागणी करतो. अशा प्रकारे ही जी भीती आहे, मरणाची भीती, ही आपल्याला याच्यातून घालवायची आहे. तर या सगळ्यावरती आपण एक मार्ग म्हणून ही योग साधना करत आहोत. प्राणायाम करून ह्यावरती आपल्याला एक चांगला मार्ग मिळणार आहे की जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की प्राणायाम करताना आपण आपल्या पूर्णपणे प्राणापर्यंत, आत्म्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. मी कोण आहे, माझे जीवन कशासाठी आहे, माझ्या या जीवनामध्ये मी काहीतरी सार्थक असं काहीतरी करणार आहे का, याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आत्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे की जेणेकरून आपलं जीवन एक सार्थक जीवन व्हावं आणि मरणाच्या वेळेला आपल्याला असं वाटू नये की आपण आपल्या जीवनामध्ये काहीच करून नाही गेलो. तर हे प्राणायामाने आपल्याला शक्य होणार आहे आणि खूप महत्वाचं आहे आणि यासाठीच आपण प्राणायाम बरोबर घेत आहोत. सगळ्यांनी आपण आता पहिलं प्रार्थना घेऊया. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, नमस्कार मुद्रा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे 3 वेळा, ओंकारचं उच्चारण. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे प्रतिष्ठितं. मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाश्च विधेहि. काल आपण सगळ्यांनी कपालभाती बघितलेली आहे कशी करायची. आज आपण सुरुवात करूया. माझ्या सोबत करा. आपल्याला माहितीच आहे की 1 मिनिटामध्ये, म्हणजे काल सांगितलेलं असेल की 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक इज अ आयडियल पोझिशन. ज्यांना कम्फर्टेबल आहे ते 120च्या पुढे पण जाऊ शकतात. फक्त त्याला नियमित सराव असणं खूप गरजेचं आहे. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये आणि आपण आता सुरुवात करूया. सगळ्यांनी एकत्रित डोळे मिटून. फिफ्टी टू 60 स्ट्रोक झाले तर आपल्याला सहज कुंभक, केवल कुंभक मिळू शकतं, ज्याच्यामध्ये आपण श्वास घेतही नाही आणि सोडतही नाही. अगदी छान अशी स्थिती असते. ठीक आहे. त्याच्या पुढचा हा झाला बोथ नॉस्ट्रिल कपालभाती. काल आपल्याला सांगितलेलंच आहे की ज्यांना ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट जे आहेत त्यांनी हे कपालभाती करायचं नाही आहे किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण करू शकतो. ठीक आहे. आता याचा पुढचा जो आहे तो अल्टरनेट कपालभाती, ते आपण करूया. अल्टरनेट नॉस्ट्रिल कपालभाती. ठीक आहे. सुरुवात करूया सगळ्यांनी. नासिका मुद्रा घ्यायची.
की सुंदर असं सहज कुंभक आपल्याला मिळत आहे या दोन्ही प्रकारामध्ये. असे हे कपालभाती, त्याच्यामध्ये पोटाचं फ्लॅपिंग छान पद्धतीने करायचं आहे. आता आपण पुढचा प्राणायाम बघूया, भागशः श्वसन. त्याच्या आधी दर्शकांना सांगू इच्छिते की जे आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले आहेत त्याच्यामध्ये इनहेल एक्झेल जे मी म्हटलेलं आहे ते केवळ तुम्हाला तो स्पीड कळायला, म्हणजे तेवढा छान श्वास घ्यायचा आहे आणि छान श्वास सोडायचा आहे. तुम्ही एक्सरसाइज करत असताना इनहेल एक्झेल म्हणायचं नाही आहे. काही दर्शकांनी आम्हाला विचारलं होतं, त्याच्यासाठी हे सांगत आहे की केवळ तो दीर्घ श्वासन घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तेवढा इनहेल एक्झेल आपण म्हणतोय. इव्हन आता आपण प्राणायाम करणार आहोत, जे मी इनहेल एक्झेल म्हणते ते फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला कळावं म्हणून. तुम्ही करताना हे म्हणायचं नाही आहे. आपण आता पुढे सुरुवात करूया. भागशः श्वसनमध्ये उदरीय श्वसन. त्यासाठी चिन मुद्रा घ्यायची आहे, त्याच्यावर ठेवायचं आहे मांडीवर. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. कम्फर्टेबल तुम्ही असाल तर डोळे नक्की मिटून करा, म्हणजे स्वतःमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व होता येईल छानपैकी. ठीक आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती. जेव्हा आपण श्वास घेतोय तेव्हा पोट फुग्यासारखं वर येतंय, श्वास सोडताना खाली जाते. मी माझा हात तुमच्यासाठी पुन्हा सांगू इच्छिते की पुढे ठेवते की तुम्हाला कळायला की पोट पुढे येतंय श्वास घेताना आणि श्वास सोडताना खाली जातंय आतमध्ये. तुम्ही हात पुढे पोटावरती ठेवायची गरज अजिबात नाही आहे. ठीक आहे. सुरुवात करूया, सगळ्यांनी एकत्र करूया. पूर्णपणे जाणीवपूर्वक आपण श्वसन केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना पोट फुग्यासारखं वर येत होतं, श्वास सोडताना खाली जात आहे. आता आपण वक्ष श्वसन बघूया. त्यासाठी चिन्मय मुद्रा मगाशी घेतलं त्याचा, आणि तिन्ही बोटं आतल्या साईडला आणि मांडीवरती ठेवायची आहे. संपूर्ण लक्ष आता श्वासावरती, आणि श्वास घेताना छाती पूर्णपणे फुगवून, म्हणजे फुफ्फुसांसाठी व्यवस्थित छानपैकी कार्यरत होईल, आणि श्वास सोडताना रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आपण पुन्हा हे 5 वेळा करूया. डोळे बंद, पाठ मान डोकं सरळ रेषेत, 5 वेळा वक्ष श्वसन. रिलॅक्स. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर असू दे. प्रत्येक प्राणायाम आणि प्रत्येक ब्रीदिंग एक्सरसाइज झाले की एक 5 ते 7 सेकंद स्वतःला ऑब्झर्व करायचं आहे, आपल्या श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे. रिलॅक्स. आता आपण जत्रुक श्वसन बघूया. जत्रुक म्हणजे खांद्याची मुवमेंट असणार आहे.
श्वास घेताना खांदे वरती येतात आणि श्वास सोडताना रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आधी मुद्रा, अंगठा आतमध्ये आणि मूठ अशी या साईडला आपण का ठेवतो इथे, कारण आपले मुवमेंट व्यवस्थित व्हायला. वज्रासनामध्ये किंवा सुखासनामध्ये जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या आसनामध्ये तुम्ही बसू शकता. ठीक आहे. सुरुवात करूया. 8 मान डोकं सरळ रेषेत. कम्फर्टेबल असेल तर डोळे मिटलेले. 5 वेळा जत्रुक श्वसन. Last. Inhale. Exhale. Relax. मुद्रा सोडून बसा. डोळे मिटलेलेच असू दे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. संथ दीर्घ श्वास अगदी मंद असा व्यवस्थित छानपैकी ऑब्झर्व करा. पूर्णपणे इन्व्हॉल्व व्हा. रिलॅक्स. आता आपण पुढे जाऊया. उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन आणि जत्रुक श्वसन ह्या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते पूर्ण योगिक श्वसन. आता पुढे आपण ते करायचं आहे. त्यासाठी ब्रह्ममुद्रा घ्यायचंय. अंगठा आतमध्ये पुन्हा अशी मूठ करायची आणि असा हात ठेवायचा आहे. त्यासाठी ब्रह्ममुद्रा. ठीक आहे. आता श्वास घेताना सगळ्यात आधी लक्ष ठेवायचंय. पोट पुढे येतंय, छाती रुंदावते आणि खांदे वरच्या दिशेने. श्वास सोडताना त्याच क्रमाने पुन्हा पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, खांदे व्यवस्थित गोलाकार दिशेने आपण करतोय रिलॅक्सपणे. समजलं? इझी आहे. अगदी स्लो ब्रीदिंग आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये चुकण्याचं वगैरे असं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. व्यवस्थित फक्त छान स्लो ब्रीदिंग, स्लो ब्रीद आउट आहे. तुम्हाला जास्तीत जास्त याचे फायदे सगळ्यांनाच मिळणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवात करूया. आता आपण भस्त्रिका हा प्राणायाम करणार आहोत. त्याचं आपण काल बघितलं आहे कसं करायचं ते. ॲट अ स्ट्रेच आपण 10 वेळा स्ट्रोक्स करणार आहोत. ज्यांना ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट आहे त्यांनी हे फक्त 5 वेळा केलं तरी चालेल किंवा मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी करू शकतात. आणि बाकीच्यांनी शक्यतो डोळे बंद करायचे आहेत आणि डीप म्हणजे पूर्ण श्वास घेऊन तेवढाच फोर्सफुली श्वास बाहेर काढायचा, उच्छ्वास करायचा. ठीक आहे. आपण फक्त 10 स्ट्रोक्स करणार आहोत आणि कुंभकाचा अनुभव घ्यायचा आहे. पाठ मान डोकं सरळ रेषेत. भस्त्रिका. पाच ते 7 सेकंद कुंभकाचा अनुभव. संपूर्णपणे श्वास आपला अचानक म्हणजे थांबतो आपला साधारण असा. रिलॅक्स. प्रार्थना म्हणूया. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये. नमस्कार मुद्रा. डोळे मिटलेले. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु
सुप्रभात भवे. ओम शांती शांती शांती. नमस्कार.